नमस्कार, मी रवी कोटवार, तुमचा इंग्लिश कोच. टेट एक्झामसाठी आपण सिलेबस पाहत असताना इंग्लिशमध्ये कोणते कोणते कन्सेप्ट आहेत आपल्याला ते क्लिअर करायचे आहेत. ते आहेत फक्त बेसिक. पहिले बेसिक कन्सेप्टमध्ये आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच येतं, जे सर्वात महत्त्वाचं आहे. आपण त्याला लाईटली घेतो, पण पार्ट्स ऑफ स्पीच हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपल्याला माहीत आहे कोणते कोणते वर्ड जाते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचे आहेत सिनॉनिम्स, अँटॉनिम्स म्हणजे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर आपण मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड्स म्हणजे कोणते महत्त्वाचे शब्द आपल्याला यूज करायचे आहेत सेंटेन्समध्ये, ते सुद्धा एक्झामला येतील. आणि इडियमसुद्धा येतील, म्हणी येतील, फ्रेजेस येतील आणि प्रोवर्ब येतील. फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार, प्रोवर्ब्स ते सुद्धा सेम त्या प्रकारचे प्रोवर्ब्स असतात. आणि चूज करेक्ट स्पेलिंगसुद्धा आपल्याला करेक्ट बघायचं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल्ससुद्धा चांगल्या प्रकारे वापरायचं आपल्याला, ए अँड दी आर्टिकल्स. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे आहेत वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे एका शब्दपदामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये चेंज करायचं आहे, ते यूज करायचं आहे. त्याच्यानंतर ते अपोजिट आणि सिमिलर वर्ड ते सेम आलं. होमोफोन्स म्हणजे एकाच प्रकारचे शब्द असतात, त्याचे दुसरे अर्थ होतात. फॉर एक्झाम्पल बो आहे, बो म्हणजे खाली वाकणे आणि बो म्हणजे धनुष्य जो असतो, रेन बो, असं त्या प्रकारे एक वर्ड तो वेगळ्या प्रकारे यूज केला जातो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वर्ड फॉर्मेशन म्हणजे काय करायचं, आपल्याला वर्डला नाऊन कन्वर्ट करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला वर्बमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला ॲडवर्बमध्ये करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आहे नाईस, त्याला LY जोडलं की काय होतो, तो ॲडवर्ब होतो, LY, नाईसली. जसं फास्टली. अशा प्रकारे हे वर्ड फॉर्मेशनमध्ये त्याला ॲडजेक्टिव्ह करता येतं, त्याला ॲडवर्ब करता येतं आणि त्या प्रकारे आपल्याला चेंज करता येतं. आणि क्रॉसवर्ड पझलमध्ये आपण काय करतो, आपण जे न्यूजपेपरमध्ये जे बघतो क्रॉसवर्ड, उभे शब्द आणि आडवे शब्द यांना जोडून एक वाक्य तयार करतो किंवा एक शब्द तयार करतो अक्षरांना, त्याला आपण क्रॉसवर्ड म्हणतात. आणि त्याच्यानंतर आहे सेंटेन्स फॉर्मेशन कसं केलं जातं, सेंटेन्स बिल्ड कसं केलं जातं. त्याच्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल S + V + O म्हणजे हे तिन्हीचं मिळून आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन होते. आणि ते कसं करायचं त्याचं आपल्याला एक्झाममध्ये दिलं जातं. आणि त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सेंटेन्स, वाक्याचे प्रकार किती आहेत, सेंटेन्सचे टाईप्स, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहेत. आणि त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच तर आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये मॉडल ऑक्झिलरी येतं, म्हणजे वर्बचं हे प्रकार आहे. मॉडल ऑक्झिलरी म्हणजे हेल्पिंग वर्ब. त्याच्यामध्ये मॉडल 2 प्रकार आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी आणि मॉडल ऑक्झिलरी. हे ऑक्झिलरी पाहणार आहोत आपण. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत टेन्सेस आपल्याला माहीत आहे, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. त्याच्यानंतर ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस ते पाहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला काय येतो, चेंज द व्हॉईस. ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस नंतर आपल्याला चेंज द व्हॉईस. आणि त्याच्यानंतर आपल्याला येणार आहे डिग्री ऑफ कंपॅरिझन. त्याच्यामध्ये काय असतं ते पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला प्रोज आणि पॅसेज फॉर रीडिंग स्किल. त्याच्यामध्ये आपल्याला पॅसेज येणार आहे, त्याच्याखाली आपल्याला प्रश्न येणार आहे, मी सांगणार आहे तुम्हाला. पॅसेज वाचायचं आहे आणि त्या क्वेश्चनमध्ये जो मेन कीवर्ड आहे तो शोधायचा आहे आणि त्याच्या प्रकारे आपल्याला त्याचा आन्सर लिहायचा आहे. तर हे अशा प्रकारे आपल्या टेटचा एक्झाम राहणार आहे आणि त्याच्या मी सगळे स्किल त्याला पुढे सांगणार आहे, ते लक्षात ठेवायचं. धन्यवाद.